क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. रसिक हो, शाळांमधून खेळासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहन देऊन मुलांना घडवणं, उत्तम व्यायामाची जोड देऊन शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणं, रोजच्या सरावामुळं आपल्या प्रत्येक कृतीमधून दिसून येणारी नियोजनबद्ध आखणी, तसंच खेळामधला असो किंवा रोजच्या कामामधला असो, काटेकोरपणा जो असतो तोही यातून दिसून येतो. आणि फक्त सरावाच्या वेळीच प्रशिक्षक या नात्यानं त्यांच्याबरोबर न राहता प्रत्येक विद्यार्थ्यासोबत, प्रत्येक खेळाडू सोबत आपुलकीच्या नात्याने एक पालक म्हणून त्यांच्यामध्ये मिसळून जाणं, भविष्यामध्ये योग्य मार्ग निवडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, यश मिळाल्यानंतर हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच कसे राहतील आणि याच्यातून इतरांना प्रेरणा आपण कशी देऊ शकतो याचंही शिक्षण न कळत का होईना दिलं जातं. अशा कौतुकास्पद गोष्टी करणारे ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक श्रीयुत प्रशांत बामणे यांच्याकडून आपण ते विद्यार्थ्यांना देत असलेल्या प्रशिक्षणाविषयी जाणून घेत आहोत. रसिक हो, आजही आपण त्यांच्याकडून स्पर्धांमधलं वेगळेपण कशा पद्धतीनं जपलं जातं, निस्वार्थी भूमिकेतून काम करणं मनाला किती समाधान मिळवून देणारं असतं, या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग. तुम्हाला नाही असं कधी वाटत की आपण आपल्या मुलांसाठी अजून थोडा वेळ द्यायला पाहिजे होता, खेळासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी? आपण ही सगळी मुलं घडवतो आहोतच, हे एक चांगलंच काम आहे, पण आपल्या मुलांसाठी पण आपण कुठं कमी पडतोय का, असं कधी जाणवलं? माझे दोन्ही पण मुलं माझी स्पोर्ट्स मध्येच आहेत. त्यांचं कोचिंग पण तुम्ही त्यांच्या मुलांच्या बरोबरच? कोणाला वेगळं नसते, त्यांना पण हेच कोचिंग असते. माझा मुलगा आहे म्हणून मी जास्त करून माझ्या मुलग्याच मी प्रॅक्टिस घेत नाही, किंवा माझे जे सिनियर पोर आहेत ना त्यांना सांगते की तू याची प्रॅक्टिस घे म्हणून. एक पालक असून त्याची जास्त प्रॅक्टिस म्हणजे त्याला म्हणजे मारायचं म्हणा किंवा तो मला घाबरतोच पहिल्यापासून. मी असली की जास्त हे करत नाही समोर. म्हणजे त्याला तिची बहीण लागते, माझी मुलगी आहे ना ती पण नॅशनल मेडलिस्ट असल्यामुळे तिला पण जास्त ती त्याचं जास्त ऐकते की तू असं प्रॅक्टिस कर, म्हणजे असं हे असतं. बरोबर. म्हणजे एक आदरयुक्त भीती आहे त्यांच्यामध्ये की आपले बाबा आहे तिथं शिकवण्यासाठी, चुकलं तर मार बसणार आहेच इतरांप्रमाणेच. म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणून आपल्याला काही एक्सक्यूज नाहीये. तर मग आता एक खूप छान तुम्ही प्रसंग हा सांगितलात की आपली मुलं पण त्या सगळ्यांच्या मध्ये एकच असतात, खेळासाठी नियम कोणासाठी वेगळे नसतात. पण मी एक वेळा असं झालं की माझ्या मुलग्याला मेडल मिळत असताना किंवा माझ्या मुलगीला 2 वेळा प्रसंग झालेत की सायकलिंगच्या आणि ऍथलेटिक्सच्या स्पर्धेला 12 वर्षा गटामध्ये मुलगा माझा खेळत असताना त्याला मेडल मिळत असताना माझ्या बसल्याचा एक मुलगा होता की त्याचं वय निघून जाणार होतं, 12 कम्प्लीट होणार होतं. अरे म्हणजे एका महिन्यात ते पोरगा पुढच्या गटात जाणार होता आणि माझा मुलगा अनेक वर्षांनी 12 त्याला कम्प्लीट होणार होती बरोबर, म्हणजे 12च्या गटात अनेक वर्ष त्याला त्या वयोगटात खेळायला चान्स होता. म्हणून मी काय केलं, जाणून बोलून माझ्या मुलग्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या मुलग्याला उचलून घेतला आणि तो पोरगा स्टेटला गोल्ड मेडल मिळवला, राज्यात पहिला नंबर मिळवला आणि माझा मुलगा 4था नंबर बसला. आणि पुढच्या वर्षी असं झाली, परिस्थिती बदलली की माझ्या मुलगीला मेडलच भेटला नाही. अरे म्हणजे असं वाटत की पुढच्या वर्षी मुलगा मेडल मागला, पण ती कॉम्पिटिशन वाढली आणि मुलगा माझा तिथनं परत 2 वर्ष त्याला मेडल्स भेटले नाही. त्याच्यानंतर त्याला एक लहान 6 वर्ष कडे मेडल आहे, अजून सराव करतोय. बघू जगात चांगलं गेलं, माझ्या पण मुलाचं चांगलं नक्की होणार. मुलगीचं पण असं झालं होतं, तिच्या पण गटात मुलगी अशीच सेम पोझिशन होती आणि मुलगीकडे दुर्लक्ष केलं आणि त्या मुलगीला गोल्ड मेडल मिळालं सायकलिंगला आणि मुलगी माझी राहिली. पण वाईट वाटते की काय कळालं की आपण आपल्या मुलांवर अन्याय केलाय की बाबा, आणि असं म्हणते की देवा आपण दुसरंच केलं ना आपल्या मुलांचं कितीतरी चांगलं होणार या आशेनच आपण आहे, बाकी काय बरोबर. आणि कसं इतर मुलांचं आपण चांगलंच करतोय, त्याच्यात काही वाईट काहीच करत नाही. मॅडम काही कमी पडलं नाही आम्हाला, अशी परिस्थिती नाही मॅडम. एवढी लोकांची घसट ओळखी झालेली आहे की माहिती की व्यक्ती काही काम करत चेहऱ्याने ओळखणारे आहेत, काही तुमच्या नावाने ओळखणारे आहेत, काही तुमच्या म्हणजे कर्तृत्व तर तुमचं सर्व दूर पोहोचलेलंच आहे, पण
फक्त तोंड ओळख आहे किंवा फोनवरून आवाज ओळखलेला आहे म्हणून तुमचे ओळख आहे, अशी देतात. खूप लोक असतात. खूप लोक असतात. म्हणजे आज भरपूर लोक आहेत, समाजात चांगली लोक आहेत की मुंबईला पण एक पुरस्कार मिळाला ना मला. आमचे मित्र होते, फेसबुक मित्र होते. अच्छा. फेसबुक मित्र, आणि ते मला फॉलो करत होते. त्यांनी कार्यरत होते आणि मला त्यांचा फोन आला की तुम्हाला आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार आम्ही घोषित केला म्हणून मुंबईला मला बोललो होतं तिकडं हे करायला. असे सोशल मीडियाचे लोक आहेत की ती आज इंस्टाग्रामवर पण फॉलोअर माझे भरपूर आहेत, म्हणजे व्हायरल चांगलं आहे. आणि लोक हे करतात की प्रोत्साहन देतात. प्रोत्साहन देणं मत आहे. प्रोत्साहन जर दिलं तरच माणूस पुढे काय करू शकतो, नाही काय करू शकत. पण मग असं पण आपण म्हणतो ना की जेवढा सोशल मीडियाचा उपयोग आहे तेवढाच तो घातक पण आहे. तुम्ही आता बोललात फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जे काही असेल ते, त्याच्यामधून तुमचे फॉलोअर्स खूप वाढले, पण सगळेच फॉलोअर्स आपल्याला प्रोत्साहन देणारे असतात असं नाहीये. काही तुम्हाला पाय खेचणारे, तुम्हाला कुठंतरी गुंतवायला बघणारे, कशात तरी अडकवायला बघणारे पण असतात. त्यावेळेला तुम्ही कसं सतर्क राहता? अजून पण असं कुठल्याच प्रसंगावर बोलू नाही की घडू पण नाही. खरंच देवदाय. नाही, ते आपण देवावर विश्वास आहे खूप. स्वामी समर्थांचा भक्त आहे. विश्वास आहे की आपण स्वतः चुकीचं वागायचं नाही, त्यामुळे आपल्या चूक घडणार पण नाही, हे आपण डोक्यात झालं. आपल्या हातून चूक घडतच नाही, पण सोशल मीडिया असा एक आहे भाग की आपण काही न करता आपल्याला सुद्धा माहिती नसतं की ते काहीतरी वेगळंच घडलेलं असतं. असं पण खूपसं घडतं. नाही, आणि कसं व्हायलाही नको आणि होणार पण नाही, कारण तुम्ही इतकं सुंदर काम करताय. फॉलोअर असतात ना, त्यांना माहित असतंय की आपण कोणासाठी कोणाचे वाईट करावं, कारण ते पुढच्या व्यक्तीने जर कोणाचं जर अगोदर वाईट चिंतलं असेल, त्या माणसाला त्रास दिला असेल, तरच तो काहीतरी त्याचं वाईट करायला बघणार ना. आपण कोणाच्या आडवत जायत नाही, कोणाच्या अड्ड्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. सकाळी उठले की प्रॅक्टिस, ऑफिस, घर याच्या व्यतिरिक्त कुठला संबंध नाही, कुठल्या कार्यक्रमात नाही, कुठल्या लग्न कार्यात, एखाद्या मैताला त्यांनी पण कोणाच्या लग्न कार्यात म्हणे असं वेळच भेटत नाही, पुण्यातच म्हणा असं वेळच मिळत नाही. असं म्हणतातच की म्हणजे अगदी लहानपणापासून मी तर ऐकत आलेली आहे की एखाद्याच्या दुःखात सहभागी व्हावं, सुखात नाही सहभागी झालं तरी चालतं, सुख ऑटोमॅटिक मिळतं. आणि तेच तुम्ही आज कृतीत आणताय की तुम्ही एखाद्याच्या मैताला जाता पण लग्न कार्यामध्ये कधी नसता. म्हणजे लग्न कार्यात आपण तिथं गेलंच पाहिजे असं काही नाही. आपल्यातल्या घरच्या व्यक्ती असतात, आपण तिथं असल्यासारखंच असतं. म्हणजे आपलं अस्तित्व तिथं असतं, आपण प्रत्यक्ष जरी नसलो तरी. तर आता तुम्हाला 2011 साली पहिला पुरस्कार मिळाला, त्याच्याही अगोदर तुम्हाला एक पुरस्कार मिळाला असं म्हणालात, आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2020 साली तुम्हाला पुरस्कार मिळाला. मध्ये एक 9 वर्षांचा गॅप पडला. त्यावेळेला असं इतर काही खेळांसाठी तुमचा जास्त प्रयत्न सुरू होता का, किंवा आणखीन काही तुमचे वेगळे कार्यक्रम सुरू होते का? नाही, वेगळं काय नाही, हाच आपलं चालू होतं, रोज आहे ते चालू. अच्छा. म्हणजे पुरस्कार मिळावा म्हणून मी कधीच काम केलं नाही, ते तर आहेच. आणि कोणी तर मला पुरस्कार द्यावा असं म्हणजे मी कधीच अपेक्षाच केली नाही. जे नशिबात असेल ते मिळालं. म्हणजे असतं एक पुरस्कारासाठी फोन करतात की आम्ही तुमचं सिलेक्शन केलंय आणि तुम्ही या आणि 5,000 रुपये द्या, 10,000 रुपये आमची वर्गणी द्या, असं लय जण असतात की तुम्ही पुरस्कारासाठी एवढं रक्कम द्या, आम्ही तुम्हाला देऊ. ह्यात काय अर्थ नसते. मी जास्त हे करत बसत नाही. ज्याला कर्तृत्वावरती जो मिळवतो तोच खरा पुरस्कार. काय त्याचा विषय नाही, पण का आपण करावा? बरोबर आहे. पैसे देऊन म्हणा असं का करावं? तशी काही गरजच पडत नाही. पण आपलं कर्तृत्व सगळं जग जाहीर आहे ते, त्यामुळे पुरस्कार आपल्यापर्यंत चालत येतो, आपल्याला काही सांगावं लागत नाही. असं झालेलं एक पुरस्कार असं नाही की आम्ही काहीच काम केलं नाही मिळालं असं नाही. आमच्या माझं जेवढं मिळालं ते माझ्या कर्तृत्वामुळे मिळालं. बरोबर आहे. अगदी कुठल्याच ह्याच्यामुळे मिळालं नाही, त्यामुळे मी त्यात समाधान आहे. बरोबर. आता तुम्हाला 2011 साली जो पुरस्कार मिळाला, गुरुवर्य जोगळेकर पुरस्कार पण एक तुम्हाला 2021 साली मिळाला, तासगावला मिळाला का तुम्हाला? अच्छा. आणि त्याच्यानंतर मुंबईला मिळाला असं तुम्ही सांगितलं, आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्याच्यानंतर 2021 साली मला वाटतं तुम्हाला 2 ते 3 पुरस्कार मिळाले ना. 5वं प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन जे झालं त्याच्यामध्ये सेवारत्न पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला. त्याच्यानंतर युवा पुरस्कार पण तुम्हाला मिळाला मिरजेमध्ये 2021 साली. आणखीन समाजभूषण पुरस्कार 2020 साली मिळाला तुम्हाला. बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र 2020-21 नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. तर या पुरस्काराबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना, कारण हे सगळे पुरस्कार जे आहेत ते आपले स्वामी विवेकानंद, गुरुवर्य जोगळेकर हे आपल्याला माहितीतले असतात, पण नॅशनल लेव्हलचा जो अवॉर्ड तुम्हाला मिळाला. बॉम्बे ब्लड ग्रुप ही म्हणजे पूर्ण भारतात काम करते ती ब्लड साठी. म्हणजे आमच्या गावातली काही व्यक्ती आहेत की ब्लड डोनेट केलं कॅम्प भरवतात. मग ते आमची ती बॉडी आहे त्या लोकांची. त्यांनी दरवर्षी असं घोषित करत असतात की कोणाला समाजभूषण असं पुरस्कार द्यावास. ते तासगावचे होते ते व्यक्ती. त्यांना असं सोशल मीडियाद्वारेच
फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी फॉलो करत असतात की कोण काम कोणाचं कसलं काम चालू आहे काय चाललंय ते. आम्ही माझं कुठले सामाजिक उपक्रम असते मी सोशल मीडियावर लगेच पोस्ट करतोय, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतंय. लोक ती माहिती गोळा करतात गावामध्ये किंवा त्यांच्या लोकांना की तो व्यक्ती त्या पुरस्काराला योग्य आहे का. आणि मला वाटतं माझं कमी वयामध्ये मला हे पुरस्कार मिळाला याचं म्हणजे मी कौतुक म्हणजे मला माझं स्वतःला मला कौतुक. बरोबर आहे, बरोबर. पण आता एक मला असं विचारायचं की तुम्ही ही जी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन आहे ऑल इंडियामध्ये, तर आता तुम्ही जत्रा यात्रामधून ज्या स्पर्धा भरवत असता त्या वेगळ्या असतात. म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांना येणाऱ्या कळावं की आपल्या इथे सगळे विद्यार्थी कशा पद्धतीचे खेळ खेळतात, ही एक वेगळा विचार असतो. पण अशा काही संस्थांच्या मार्फत सुद्धा तुम्ही काही अशी स्पर्धा भरवता का की त्यांना ब्लड साठी म्हणून त्यांना मदत मिळावी, असं पण काही केलेलं आहे का तुम्ही? मॅडम आम्ही मुळात स्पर्धा भरतोय की नाही, म्हणजे आम्ही ज्या भरवतोय त्या बिल मानवले असल्यासारखं आहे. आम्ही त्या स्पर्धेला कुठलीच रोख रक्कम देत नाही मुलांना आणि कोणतीच प्रवेश फी घेत नाही. म्हणजे प्रवेश फी कोणतीच नाही. आमचे ठराविक ठरलेले म्हणजे अमोल चिमन म्हणून वकील आहेत आणि नेहा ट्रान्सपोर्टचे भोसले साहेब म्हणून आहेत, ते आम्हाला स्पॉन्सर करतात. म्हणजे ट्रॉफ्या आम्ही बक्षीस स्वरूपात मुलांना बॅग म्हणा शालेय उपयोगी वस्तू ट्रॉफ्यासाठी काय आहे. माझे मित्र आहेत, रवी पार्टी आहे, ज्ञानेश्वर शिंदकर आहे आणि प्रफुल्ल पालकर माझे ते मित्र आहेत. ते म्हणजे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असले तर आम्ही तिघे मिळून पैसे गोळा करून रवी शिंदे म्हणजे आहेत आमचे मित्र म्हणजे संस्थेचे ठरलेलं आमचं की ह्या व्यक्तीकडून ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्यात आणि नाही लक्षात आलं तर ती आठवण करतात, अरे यात्रा आले तू बक्षिसाला का विचारला नाहीस काय नाही हाय बरोबर नाहीस का नाहीस. म्हणजे असे लोक आहेत. आम्ही मुलांना कुठल्याच मुलांना आम्ही पैशाचा आमिषाने स्पर्धा भरवत नाही, कारण मुलं काय कसं असतात पैसे मिळतात म्हणून स्पर्धा खेळणारे भरपूर असतात आणि आपली प्रतिभा आपले गुण दाखवणारी मुलं वेगळे असतात. मग आम्ही पहिल्यापासूनच मुलांना पैशाचं एवढं शिकेलं नाहीत, त्यामुळे मुलं ही अशी स्पर्धा खेळतात. म्हणजे त्यांनाही उपयोगी पडतील अशा शूज म्हणा ट्रॅक सूट म्हणा असं आम्ही देतो बक्षीस मुलांना. म्हणजे त्या मुलांनाही उपयोगी पडतं, पुढच्या खेळासाठी पण त्यांना ते आयुष्यभर उपयोगी पडणार. आणि जी मुलं वर्षाला जी मेडल मारतात त्यांना आम्ही वर्षाच्या शेवटला यात्रेला वगैरे भेटवस्तू म्हणून मुलांना बूट खीर असं सगळं देतो मुलांना. अरे वा, खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवताय. म्हणजे पैशाच्या स्वरूपात कोणताच त्यांना लहान मुलांना पैशाचं 4 पैशासाठी धावणं वेगळं आणि स्वतःच्या नावासाठी धावणं. माझी मुलं पण म्हणतात मी काही स्पर्धेला घेऊन जातो ना, अरे तिथं बक्षीस काय नाही हे ट्रॉफी बास म्हणतात आम्हाला, नुसतं घरात ट्रॉफी नाही बास. आज मुलांचं घर भरलेलं आहे ट्रॉफी म्हणा मेडल म्हणा हे म्हणा असं. बरोबर. आणि हेच खरं समाधान आहे. बरोबर आहे, कारण पैशातून जे मिळत नाही ते आपल्याला अशा वेगवेगळ्या लोकांच्यातून त्यांच्या व्यक्त होणाऱ्या भावनांच्या मधून हे सगळं जाणवत असतं आणि आपल्याला मिळत असतं. आता तुमचा पुढचा मानस काय आहे ऍथलेटिक्स किंवा सायकलिंग मध्ये? अजून जे तुम्ही आता विद्यार्थी घडवतात, जवळपास तुमच्याकडे आता 500 ते 600 विद्यार्थी आहेत संपूर्ण खेळामध्ये, ऍथलेटिक्स असो किंवा सायकलिंग असो. माझ्या आता मॅडम खेलो इंडियाला पण मुलांची सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे माझी जी मुलं आहेत म्हणजे जे सायकलिंग प्रॅक्टिस करणारे खेलो इंडियाचं सिलेक्शन असते. म्हणजे जसं प्रबोधिनी असते ना तसं खेलो इंडियाचे मुलांना दत्तक येतात. मी माझी जवळ 7-8 मुलं मी तिकडं सोडले. म्हणजे असं म्हणजे मला म्हणूच देत की तू पोरं तयार करणार लाभ दुसरी घेणार पण नाही, पण त्या मुलांचं करिअर महत्वाचं आहे. बरोबर. आज ती मुलं चांगल्या खेलो इंडिया म्हणा नॅशनल म्हणा तिकडे जाऊन पण चांगलं प्रॅक्टिस, मग तिथे त्यांना अत्याधुनिक साहित्य मिळते प्रॅक्टिसला. आज एका सायकलची किंमत घ्यायला गेलं तर 3 ते 4 लाख रुपये सायकलची किंमत आहे. बापरे, एवढा कॉस्टली सायकल आहे. आणि इथं प्रॅक्टिस करताना आम्ही 7 ते 8 हजाराच्या सायकल्या इंडियन सायकलला जोडून केलेल्या सायकल प्रॅक्टिस करून मुलं नंबर मारल्यात. एक मॅडम आम्हाला सायकल गिफ्ट केली होती. आमच्यातली एक मुलगी स्टेटला नंबर मारली होती इंडियन सायकलवर. आणि हे जशी त्यांना बातमी कळाली तेव्हा इथं सांगलीत आली होती काय तर कार्यक्रमाला, तेव्हा तिने आमच्या त्या मुलगीला बोलून एक सायकल गिफ्ट केली होती. त्या टायमाला ती 80,000ची सायकल होती. त्या सायकलीवर आम्ही भरपूर मुलं खेळलेत एका सायकलीवर. आता तुम्ही असं बोलता बोलता म्हणालात की आपल्याकडं 7 ते 8 हजारच्या सायकलीवरती आपले सगळे विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतात आणि मग पुढे जेव्हा खेलो इंडियासाठी अशी त्यांची निवड होते किंवा ती मुलं दत्तक घेतली जातात त्यावेळेला तिथे 1-1 लाखाच्या सायकली असतात. पण मग इथं आता तुमच्याकडे जे ओपन ग्राउंड आहे तिथे सायकलचा त्याचा जो ट्रॅक रोड रेस असते. त्याचा प्रॅक्टिस तुम्ही कुठे? रोडवर घेतात. एमआयडीसी एरिया मोठा आहे, शेड्यूल ठरलेले असतात. ह्याप्रमाणे एवढे किलोमीटर तू 50 किलोमीटर जाऊन यायचं 80 किलोमीटर जाऊन ये असं रोजचं सांगितलेलं असतं. पेसिंग म्हणा काय म्हणा असं केलं. आणि मग ऍथलेटिक्स मध्ये तुम्हाला काय काय साहित्य लागतं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही उपलब्ध करून? ऍथलेटिक्सला जास्त उंचवडीचे मॅट आहेत ते पण आम्ही घेतलेले आहे. गोळा आहे,
गोळा तर एकदा आणला की तो 10-12 वर्ष बघायला लागत बघायला नाही, लागत. कारण ते काय तुटण्यामुळे भाला वगैरे तुटत असतो, ते आम्ही काय लाकडी वगैरे भाला आणून करतो. बाकी काय ऍथलेटिक्स खेळ असा आहे मॅडम की त्याला कसलाच खर्च नाही. पण मग मुळामध्ये आता मुलांसाठी गोळा वेगळ्या वजनाचा, मुलींसाठी गोळा वेगळ्या मुलांसाठी वजनाचा. 7.5 किलोचा गोळा असतोय, 7 किलो 300 ग्रामचा, आणि मुलींना 4 किलोचा गोळा असतो. अच्छा आणि लहान मुलं जर असली म्हणजे त्यांना 2 किलोचा असतोय गोळा. अच्छा, म्हणजे साधारण 6 वर्षापर्यंत. तसं थाळीचं पण तसंच 1.5 किलो मुलींना असते आणि 2 किलो मुलांना असते. अच्छा, हा, म्हणजे अर्धा 1 किलोचा फरक असतो. भाल्याला पण तसंच 600 ग्राम मुलींना असते आणि 750 मुलांना ग्राम असतो. आणि आता तुम्ही म्हणाल की उंच उडीसाठी आम्हाला मॅट लागते म्हणून. तुम्ही तर बोललेलात की ग्रामीण भागातली मुलं सगळी अशी मातीतच खेळलेली आहेत. उंच उडीसाठी जेव्हा मॅट वरून ती मुलं उंच उडी मारतात तेव्हा त्यांना मातीतली उडी आणि मॅट वरची उडी याच्यामध्ये फरक नाही जाणवत? त्यांना मजा वाटते गादी उड्या मारलेल्या. ते स्पंच असतं ना, लहान मुलं पण असतात ना, त्यांना मी सोडतो नुसतं उड्या मारा म्हणतो जाऊन नुसतं. अच्छा. म्हणजे ते प्रॅक्टिसच आहे. बरोबर. उड्या मारणं म्हणजे त्यांना आज तो 8 वर्षाचा मुलगा उद्या 12च्या गटामध्ये उंच उडी खेळल तेव्हा त्याला ते वरनं ते मॅटवर उडी मारायची भीती वाटत नाही. हा, जे पोलवडे वगैरे गेम असतात ना, बरोबर. ते 2.5, 3, 4 मीटर वरनं खाली पडायला लागतं. ते बार वरनं जर त्या बाहेर पडलं तर ते बार सोडून पोल सोडून वरनं खाली पडायला लागतं. बरोबर. म्हणजे ओढ्या वरनं खाली आदळताना जी भीती असते तीच ती मुलांच्या मनामध्ये भीती राहत नाही. हा, हा. त्यामुळे त्या मुलांना स्टँड लावून वरनं उड्या मारावं सांगतं त्यांना प्रॅक्टिस करायला. श्रोते हो, मैदानात उतरल्यानंतर आपलं स्वतःचं मूल आणि खेळण्यासाठी आलेली इतरही मुलं यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता सगळीच मुलं आपल्याला सारखी असतात अशीच वागणूक देणारे, त्यांच्यामध्ये आदरयुक्त भीती निर्माण करणारे असे हे प्रशिक्षक नेहमीच निस्वार्थी भूमिकेतून आपलं काम ते अगदी जबाबदारीनं व्यवस्थित पार पाडत असतात. आपल्या रोजच्या कामाबरोबरच आध्यात्मिकतेची जोड असल्यामुळं कितीही समस्या आल्या तरी त्या समस्यांवरती ते सहजरित्या मात करू शकतात. रसिक हो, आपल्या स्पर्धांमध्ये असणारं वेगळेपण त्यांनी आजही जपलेलं आहे. अर्थात पैशांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची भेट न देता त्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू स्वरूपात ते भेट देऊ करतात. प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना त्याच पद्धतीनं घडवणं हे त्यांचं ध्येय आहे. विद्यार्थ्यांमधलं करिअर ओळखून त्यांना योग्य दिशा देणं हे त्यांचं काम आहे आणि ते नित्य नियमानं ते निस्वार्थीपणे पार पाडतात. या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेतलं ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. आज आपण या मुलाखतीचा 4था भाग ऐकला. रसिक श्रोते हो, अजूनही आपल्याला त्यांच्याकडून खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा या कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच प्रशांत बामणे सरांसोबत आणखी काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढच्या कार्यक्रमामध्ये. आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमामधून या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.